ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आलेले आहे ते म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला मिसळ पार्टीचा मेळावा आणि त्या सगळ्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी जी भूमिका घेतली त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अण्णा थेट प्रश्न, गेल्या काही दिवसांपासून तुमची आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. अशातच तुमचा वाढदिवस येतोय आणि त्या सगळ्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी घेतलेला मेळावा आणि त्यामध्ये असलेला सूर, तुम्ही पक्ष सोडावा अशी थेट अनेकांची सगळ्या दरम्यान मागणी होती. तुमचं काय मत आहे? मुळात 2 जुलै हा माझा वाढदिवस असतो आणि त्या अनुषंगाने वाढदिवसाच्या दिवशी विविध समाजोपयोगी कार्यक्रम असतील, पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम असतील. या कार्यक्रमांच्या नियोजनाची एक नियोजन कार्यक्रमाची बैठक असते. ती बैठकीला मी असलो का नसलो माझी नसतेच ती. आमचे जे जवळचे मित्रपरिवार आहे ते करतात. आणि काल योगायोगाने ती मीटिंग होती आणि त्याच्यामुळे मिसळ पार्टी पण झाली आणि त्यामध्ये त्यांनी मला बोलवलं आणि मी गेलो. मी उशिरा गेलो जरा आणि गेल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्याशी काही संवाद बराच झाला. त्याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं पडलं की आपण 30 वर्षापासून प्रामाणिकपणे शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा कुठल्याही उमेदवारी मागितली असेल किंवा विधानसभेची उमेदवारी मागितली असेल, महानगरपालिकेच्या महापौर पदाची उमेदवारी मागितली असेल, संघटनेमधले पदं मागितले असेल, त्यावेळेस आपण इच्छुक राहिलेलो आहे. देणं नाही देणं हा पक्ष नेतृत्वाचा अधिकार आहे. परंतु जरी मला मिळाले नाही आत्तापर्यंत, परंतु त्यांनी ज्यांना दिलं त्यांच्या खांद्याला लावून आम्ही काम केलेलं आहे. आणि मग असं असताना मधील काही काळामध्ये पक्ष फुटीनंतर जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेस माझ्या या नाशिक शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 8 हा एकमेव प्रभाग असा आहे की ज्या ठिकाणी 4ही नगरसेवक शिवसेनेचे आहे. आमचा विभाग सातपूर विभाग आहे. सातपूर विभागामध्ये 8 नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि अनेक पदाधिकारी. पक्ष फुटीनंतर आमच्या भागातलं मला वाटत नाही कोणी पक्ष सोडून गेलं की माझ्या वॉर्डात तरी असं आजपर्यंत आपण बघितलं असेल. आज इंटॅक्ट लोक आहेत. आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून पक्ष नेतृत्वाने उमेदवारी आम्ही मागितली, दिली. राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड मताने त्या ठिकाणी ताकदीने निवडून पण आणलं. म्हणजे मी एकट्यानेच नाही, अनेक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. परंतु असं असताना एकीकडे हे सगळं होत असताना आम्हाला असं वाटलं की फेरबदल होतील तेव्हा आमचं नक्कीच कुठंतरी संघटनेमध्ये फेरबदल होत असतात त्यावेळेस आमचं प्रमोशन वगैरे होईल. परंतु ज्या व्यक्तीने लोकसभा निवडणुकीमध्ये शेवटचे 2 दिवस येऊन प्रचाराला सुरुवात केली, ज्या व्यक्तीच्या वार्डामध्ये एकही नगरसेवक राहिलेला नाही, पक्ष फुटीनंतर ते नगरसेवक निघून गेले, अशा व्यक्तीला जिल्हा प्रमुख केला. जो माणूस माझ्या 15 वर्ष ज्युनियर आहे, वयाने पण आणि अनुभवाने पण आणि कामाने पण. मी शाखा प्रमुख 95ला होतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आमच्या त्या मिसळ पार्टीच्या निमित्ताने नागरिकांनी उपस्थित केल्या. तिथे शिवसैनिक पण होते आणि ज्या लोकांच्या ताकदीवरती, आशीर्वादावरती, सहकार्यावरती आमच्यासारखे राजकीय वारसा नसलेले नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक झालो आहे. आजपर्यंत राजकारणामध्ये आम्ही टिकून आहे. त्या लोकांचं पण ऐकलं पाहिजे. त्यांच्या भावना एकदम रास्त होत्या आणि मग त्यांचं ऐकून त्या ठिकाणी घेतलं. आजही काही लोकांशी आमच्या बैठका झाल्या होत आहेत. हे बघा, त्यांचा अधिकार आहे माझ्यावरचा, कारण आम्ही वर्षभर त्यांना आमचं ऐकावं लागतं. म्हणजे निवडणुका असू द्या, मोर्चे, आंदोलनं, जिथं जिथं शक्य असं त्या ठिकाणी आम्ही ते लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात. ज्यांच्या मागे नागरिक नसेल तो नेता म्हणून काय, मी तर कार्यकर्ता माणूस आहे. हो, मी कार्यकर्ता म्हणून मला सगळ्यांचं ऐकणे, मी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे आणि ते बोलले ते सत्य आहे. खरं तर मला अपेक्षित होतं आणि महानगर प्रमुख असताना सुद्धा मला विश्वासात नाही घेतलं ना. जे लोक इतर पक्ष फिरून आले त्यांनी सांगायचं का हा बदला, तो काढा, तो टाका, हा टाका, आणि पक्ष नेतृत्वाने ते ऐकायचं किंवा काय, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निवडून 100% मला त्याबद्दल काही नाही. नंतर आम्ही कामही सुरू केलं ना, कामही केलं, अधिवेशन केलं, एक उद्धव साहेबांचा एक दौरा झाला तो केला, आजही करतो आहे आत्तापर्यंत. पण कुठेतरी अशी मनात खतखत नेहमीच. काल मला जास्तच माझ्या जे काही वागणूक आहे ही मला माझ्या लोकांनी सांगितलं की आता सुधरावा तुम्ही. काय त्यांचं नाही ऐकलं तर उद्या माझ्या मागे जर कोणी नसेल तर मला कोणी त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करणार नाही ना. आणि असं जर कामाचं मूल्यमापन होत असेल,
जिथं सिनियरिटी पाहिली जात नसेल, जिथं पाठीमागं लॉयल्टी पाहिली जात नाही. पक्षाशी लॉयल आहे ना आम्ही दुसऱ्या पक्षातून नाही आलेलो. आमचा राजकीय जन्मच शिवसेनेत आहे. क्वालिटी आहे, लॉयल्टी आहे, लायबिलिटी आहे. आमची सगळ्यांशी लायबिलिटी आहे, पक्षाशी, मतदारांशी, आमच्या लोकांशी. मग मूल्यमापन जर असं होत असेल आणि आम्हाला टाळून जर ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करावं असं वाटतं का तुम्हाला? तो अवमानच आहे ना. एखाद्या ज्युनियर माणसाच्या हाताखाली आपल्याला त्याच पदावर ठेवून त्याला बढवती देणे हा त्या पदावरचा अपमान आहे, किंवा माझा जरी अपमान, मला असं वाटतं. अधिकार वरिष्ठांचा आहे, याचं मूल्यमापन होत नाही कामाचं, ती खंत आहे. मध्यंतरी तुम्ही संजय राऊतांची भेट घेतलेली होती. त्या भेटीत काय झालं हे मात्र काही समोर आलं नाही. त्यावेळेला या गोष्टी सांगितल्या होत्या का? 100% मी आपल्याशी सुद्धा संवाद साधला होता की मी लवकरच पक्ष नेते संजयजी राऊत साहेब यांची भेट घेणार आहे. त्यांनी मला वेळ पण दिली, मी त्यांना भेटून पण आलो. या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तो कुटुंबातला विषय त्यांनी ऐकून घेतला आणि त्यांनी मला सांगितलं मी काही दिवसांनी नाशिकला येतो, आल्यानंतर आपण या विषयावरती सगळा सविस्तर चर्चा करूया, सगळ्यांसोबत बसूया. मी पुन्हा सांगतोय, माझी नाराजी ही संजय राऊत साहेबांवरती नाही, माझी नाराजी ही पक्षप्रमुखांवरती नाही. परंतु जे काही लोक जिल्हा लेवलचे नेते जे आहेत त्यांनी जे मूल्यमापन करून वरती जे सांगून हे फेरबदल केले, मला असं वाटतं मला जर विश्वासात घेतलं असं तर मी काही शेतकरी कुटुंबातला वारसा आहे. आम्ही सर्वात जास्त घाबरतो फक्त इज्जतीला घाबरतो. आमचे संस्कार आम्ही कधी मोडत नाही. आणि ज्या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. ज्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्या पक्षाच्या विश्वासार्थ खलास होणार नाही, तडा जाणार नाही. असंच काम आम्ही सकाळी उठल्यापासून करत असतो. अहो मला एक सांगा, आता हे जिल्हा प्रमुख दिलेले काही हरकत नाही. या जिल्हा प्रमुखांना एकच माझ्या समोर विचारा, माझे काही प्रश्न आहेत. त्यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा, एक शिन्नर आहे, देवळाली आहे, इगतपुरी आहे. या प्रत्येक विधानसभा, चला देवळालीमधले 20 गावांचे मला नावं त्यांनी सलग सांगावे आत्ता या मिनिटाला. तुम्ही विचारा फोन करून त्यांना, 20 गावांचे नावं सांगा देवळालीमधले, इगतपुरीमधल्या 20 गावांचे नावं सांगा, शिन्नरमधल्या 20 गावांचे नावं सांगा. नंतर मी तुम्हाला न वाचता न पाठ करता 50 गावांचे नावं सांगतो. याला सकाळी लोकांमध्ये जावं लागतं. हे 12 वाजता उठतात, यांच्या हाताखाली आम्ही वाट पाहायची, काम करायचं. मला वाटतं माझ्या याच्यापेक्षा राजकारण न केलेलं बरं. पण जी मिसळ पार्टी झाली त्यामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की अशा पद्धतीची जर वागणूक तुम्हाला मिळत असेल तुम्ही त्या पक्षातच थांबू नका. अन्य पक्षांचे देखील पर्याय अनेकांनी सुचवले. त्या सगळ्या दरम्यान तुमच्या मनामध्ये नेमकं काय आलं की आता पक्ष सोडून दुसरी वाट धरलेली बरी, की आहे तिथंच काही बदल झाला तर तिथंच स्थिरावणं? ज्या लोकांनी मला इथपर्यंत पाठवले, मी मग सांगितल्याप्रमाणे 12 महिने आपण त्यांना सांगत असतो, ते आपलं ऐकत असतात. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे, त्या भावनांचा मी आदर करणार. प्रत्येकाचं मत समजून बघ, आपण काय करायचं नाही करायचं या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहे, परंतु त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे. ते जे बोलले ते सत्य आहे ना. त्यांना सुद्धा कुठंतरी ते अवमानित होण्यासारखंच आहे ना. ज्या मतदारांनी आम्हाला इथं पाठवले, आम्ही निष्ठावान आहे. 4 नगरसेवक निवडून दिले त्यांनी, वर्गाने काढून लोक आम्हाला निवडून देतात. याचा अर्थ काय का आमच्यावर सुद्धा निष्ठा आहे. कारण आमच्यावर निष्ठा म्हणण्यापेक्षा आमच्या कर्तृत्वावरती, आमच्या कामावरती आणि आमच्या स्वभावावरती लोकांची निष्ठा आहे ना. आणि आम्ही सकाळी उठल्यापासून 7 वाजेपासून आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहे हो. राजकारण आमचा पेशाच नाही मुळात. आम्ही सकाळी 7 वाजले की लोकांच्या कार्यक्रमाला असतो, सुखादुःखाचे कार्यक्रम असतात, तिथून सुरुवात होते. मग आम्ही बघत नाही माझ्या वार्डातला आहे का माझ्या कुठला आहे. कारण अख्ख्या जिल्हाभर नातगोता असेल, मित्रपरिवार असेल, संबंध राहतात. प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. 12 वाजता हे लोक उठा द्या आणि यांना तुम्ही जिल्हा प्रमुख करत्या. आणि आम्ही सकाळी उठल्यापासून आम्ही काम करतो. आम्ही आजपर्यंत कुणावर आमच्यावर डाग नाही आहे. आमची कधी हक्कलपट्टी झाली नाही किंवा आमच्यावर कधी पक्षविरोधी कारवाई केली म्हणून आमच्यावर कधी आम्हाला शोकास नोटीस आले नाही. कारण आम्ही ते कामच नाही आमच्यावालं.
आणि दुसरं असं की आता ही सगळी चर्चा तुमची मागील काळातही सुरू होती. मात्र उद्या जर भविष्यात निर्णय घेण्याची वेळ आली किंवा एकूणच कुठल्या पक्षाचं चांगलं काम आहे, भाजप असेल किंवा शिवसेना. शिवसेनेत तर तुम्ही त्यांचे अनेक सहकारी तुमच्यासोबत राहिलेले आहेत. आजही तुम्ही अनेकांच्या संपर्कात आहात. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे. असं असल्यानंतर पक्ष जेव्हा फुटला त्यावेळेस एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून माझी भूमिका मी आजही माझ्या भूमिकेवरची ठाम आहे. आम्ही वेळोवेळी त्यांच्याविरुद्ध आंदोलनं केले, आम्ही पुतळे जाळले, आम्ही नको त्या पद्धतीने त्यांच्यावर घोषणा केल्या. पण ज्यावेळेस माझ्या कुटुंबामध्ये मंगल कार्य होतं, माझ्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो. त्यांनी माझं निमंत्रण स्वीकारलं आणि येतील नाही येतील मला वाटलं आपलं काम, आपण निमंत्रण द्यायचं काम केलं. 1 तारखेला जूनला प्रसारमाध्यमांच्या मला कळालं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला येत आहे. माझ्यासारख्या माणसाला, एक सर्वसामान्य माणूस ज्यांच्यावरती आतापर्यंत एवढ्या विरोधात बोललेलो आहे आपण, त्या माणसांनी ते दिवस किंवा ती विशेष विमानाने आली आणि माझ्यासाठी आनंदाची बाब होती. पण तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षातले नेते फारसे कोणी दिसले नाही. संजय राऊत संपर्क नेते आहेत म्हणून ते आले, त्यांचे बंधू आले. मुळात संजय राऊत साहेब आणि त्यांचे बंधू सुनील भाऊ राऊत यांचं माझं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. गिरीश भाऊ महाजन पण आले होते, त्यांचे माझे संबंध आहे. पण अरविंद सावंत आले होते. मंगल कार्य असेल किंवा सुखदुःख असेल तिथं सांगायला लागत नाही जायला. परंतु आपल्यामध्ये प्रथा आहे, हा महाराष्ट्रामध्ये एक संस्कार आहे, आपल्याला वारसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, धार्मिक वारसा आहे. आणि तर सुखादुःखाच्या कामामध्ये सगळे मतभेद बाजूला ठेवून एकमेकांमध्ये जावं लागतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते निभावले. याच ठिकाणी आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना अपेक्षित होतं. 100% माझं कर्तव्य केलं. मी साहेबांना पत्रिका पण द्यायला गेलो, निमंत्रण दिलं. हे बघा माझ्या मुलीचं लग्न आहे, वर माझ्या आनंदाचा क्षण होता. मनात असं आलं की आपले पक्ष नेते आले नाही, असं काही वाटलं? मला वाटलं होतं की जरी साहेब नाही येऊ शकले, कारण मला साहेबांनी सांगितलं होतं की त्यांना जो प्रवासाचा त्रास वगैरे, वहिनी मला भेटल्या, पण मला वाटलं तर कुटुंबातून आदित्य साहेब वगैरे येतील. परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात नाही आले तर तो त्यांचा शेवटी, मी त्यांना एवढा मोठा नाही की त्यांनी का नाही आले माझ्यावर नाराज, ही नाराजी काही दाखवण्याचं माझं काम नाही. कारण माझं कर्तव्य त्यांना आमंत्रित करणं, बाकीचं त्यांनी ठरवायचं जायचं नाही. प्रत्येकाच्या पूर्वनियोजित कार्यक्रम असतात. पण एकनाथ शिंदे साहेब एवढं सगळं दिलदार मनाने त्या ठिकाणी आले, आनंद वाटला. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. येत्या काळामध्ये निर्णय घ्यावा लागेल अशी एकूण स्थिती तुमच्या कार्यकर्त्यांच्या मतानंतर तुमची झालेली दिसते. याबाबतचा निर्णय कधीपर्यंत होईल? उद्या तुमच्या पक्षाचे नेते संजय राऊत हे देखील नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यांनी मिटिंगही बोलवलेली आहे. मिटिंगला जाणार? मी आता अशा मानसिकतेमध्ये आहे, मी 100% साहेबांच्या स्वागताला जाईल, राऊत साहेबांना भेटणार पण आहे. आमचे नेते, त्याच्या पलीकडे एक नातं आहे, कडवट शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पण काम करतो आहे. त्यांनी कधी मला विचारलंच नाही की एकनाथ शिंदे का आले, किंवा मला पक्षप्रमुखांनी विचारलं नाही की तुमच्या लग्नाला एकनाथ शिंदे का आले. कारण त्यांना माहिती आहे, समजदार आहे, संबंध असतात, जाणं येणं होतच राहतं. राजकीय मतभेद थोडेसे बाजूला पण ठेवावे लागतात. त्यांनी मला कधी विचारलं नाही. परंतु मी माझी खंत सुद्धा त्यांना सांगून दिलेली आहे. आणि आज अशा परिस्थिती आहे की मला एक बाजूला ज्या लोकांनी आम्हाला 4 नगरसेवक निवडून दिले त्यांचं पण मनधरणी किंवा त्यांचंही पण ऐकून घेणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या काळात अजून काही लोकांशी बोलतोय, 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि मग निर्णय काय घ्यायचा तो घेऊ, साहेबांशी बोलू. पण हे कुठंतरी असं होत असेल तर माझ्यासारखे असे अनेक निष्ठावान शिवसैनिक असे आहेत या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, का त्यांच्या कामाचं मूल्यमापनच झालेलं नाही आजपर्यंत. बाहेरून लोक येतात, ते मोठे होतात, निघून जातात. हेमंत गोडसे सारखा माणूस 2 वेळा खासदार झाला, पक्षात नवीन आलेला माणूस लगेच खासदार, पक्षात नवीन आलेला माणूस लगेच आमदार, लगेच मंत्री, लगेच महापौर, लगेच जिल्हा प्रमुख, आणि तो लगेच पक्ष सोडून फरार. पण काय होतंय, जो निष्ठावान आजही आहे त्याचा कुठेतरी विचार करावा, मला असं वाटतं. आम्हाला काही अपेक्षा नाही, आम्ही कुठल्याच स्वार्थाचे, लाभाचे पद मागण्यासाठी कधी हट्ट केलेला नाही. कारण ती पात्रता किंवा त्या लेवलचे आम्ही शिवसैनिक नाही. माझ्यासारखे असे अनेक आहे ज्यांना चापलुसी करणं, पुढे करणं आणि मग पदासाठी ब्लॅकमेल करणं हे काम आमचं नाही. आमचं एकच म्हणणं आहे, जो माणूस, जो विद्यार्थी परीक्षा देतो, ज्याने चांगला पेपर सोडवलेला आहे त्याला मार्क चांगले मिळतात. राजकीय क्षेत्रामध्ये तीच परिस्थिती आहे. जो माणूस
काम करतो, 2 माणसं जर काम करतात त्याचं कामाचं मूल्यमापन व्हावं आणि मूल्यमापन झाल्यानंतर त्याला पदोन्नती काय द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे. जर कमी मार्क पडलेल्या माणसाला जर पहिली पोस्ट देत असाल तुम्ही, आणि जो अभ्यास करून जर एवढं चांगलं काम करून लोक जमवतो सगळ्या गोष्टी लोकांमध्ये आजपर्यंत कुठला डाग नाही, त्याला जर तुम्ही डिमोशन करता असाल तर मी मूल्यमापन व्हायचं कसं? शाळाच बदलायची. आपल्यासोबत होते हे विलास शिंदे. खरं तर ज्या पद्धतीने त्यांनी ही संपूर्ण मुलाखत दिली त्यामध्ये ते स्पष्टपणे नाराज आहे हे निश्चित आहे. अनेक त्यांचे समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी देखील मिसळ पार्टीच्या निमित्तानं या संपूर्ण भावना व्यक्त केलेल्या आहेत. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. मात्र एकूणच जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले महानगर प्रमुख विलास शिंदे यांची सातपूर या विभागामध्ये मोठी ताकद आहे. जर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि नव्या पक्षाची जर वाट धरली तर हा मोठा धक्का मानला जाईल. त्यामुळे येत्या काळात विलास शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.